हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शनिवार आणि काही प्लॅन्स आहेत आमचे आज. तर फर्स्ट म्हणजे की उठलो आम्ही, आवरलं आहे आमचं सगळं सगळं आम्ही तयार वगैरे झालो आहे. आता नाश्त्याची वगैरे तयारी सुरू आहे. तर आमच्या मॅडमचा प्लॅन आहे की आज हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करायचा. तर त्या आय गेस बनवत आहेत, डोसा वगैरे काहीतरी बनवत आहेत आणि तो खाऊन मग आमचं अजून एक दोन प्लॅन आहेत की आम्ही शॉपिंगला जसं गेलो होतो त्याच्यामध्ये आम्ही काही नवीन क्लॉथेस आणले होते, तर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहेत आम्ही त्याच्यावरती. एक स्पेशल एक व्हिडिओ कॉल म्हणून काहीतरी त्यांची प्लॅनिंग आहे तशी. मॅडम बघूया मॅडम काय करतायत. येत नाहीये ना. करा तुम्ही करा, तुमचं काही नाही. तर आम्ही बनवतोय डाळीचा डोसा. तर मी डाळी ऑलरेडी रात्री भिजवून घातल्या होत्या. तर मी 1 वाटी मूग घेतले होते आणि बाकीचे मग तांदूळ, बाकीच्या डाळी जसं मसूर डाळ वगैरे सगळे असे थोडे थोडे, उडद डाळ थोडे थोडे करून 1 वाटी घेतली होती. तर हे बघा, हे असं आहे. ह्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि लसूण टाकून आता ह्याला मी ब्लेंड करणार आहे. मी काय करू? तुम्ही चटणीची तयारी करा. खोबरं कुठे नारळ कुठे? ते तिथे. मित्रांनो, तुम्हाला नारळ जर काढायची एक सगळ्यात सोपी टेक्निक जर माहिती असेल, थोडा वेळ लागेल पण यांना आहे ना इझिली नारळ निघते. काय करायचं, असं सेंटरला कुठं पण असं चाकू लावायचा आणि पूर्ण असं शेवटपर्यंत बुडापर्यंत असा घालायचा आणि बुडापर्यंत असा गेला की असं साईडला ढकलायचं. आहे बघा. वा, इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन नाही, जादू आहे. जादू. बर. हे बघा. जादू. तो ओलं नारळ, पीनट्स भाजलेले आणि डाळवं, कोथिंबीर, चवीनुसार मिरच्या, तिखट आणि जिरे हा टाकून एवढं टाकून त्याची चटणी, कोकोनटची चटणी करायची आणि त्याला नंतर तडका द्यायचा. मोहरी जिरेचा ला फोडणी देऊन त्याच्यामध्ये गरम गरम तसंच टाकायचं. 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. बस. एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन. कोणी केली आहे? मी केली आहे. मी हो, तुम्ही केली आहे. काय काय टाकले सांगा बरं एकदा. मी सांगतो काय काय टाकलंय. हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळ, जिरे, दही, थोडंसं लिंबू टाकलोय आणि सगळ्यात मेन म्हणजे कोकोनट टाकलं. तुम्ही दिसतच नाही. एवढ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. सर मी दिसलो नसलो तर मी परत एकदा रिपीट करतो. मी याच्यामध्ये काय काय टाकलंय. बस. लिंबू टाकले. बस, त्यांना ऐकू गेलं. तर एकदा परत मिक्स करूया, मग बघूया टेस्ट आपण. तर इथे बॅटर रेडी आहे. तर बॅटर रेडी आहे. तर टेस्ट करून बघा. हे बघा, मस्त दिसायला तर एकदम छान दिसतीये. एकदम मस्त. हा, त्यांनी केली आहे ना म्हणून. मी गेली. मी गेली असते तर एकदम मस्त नसते झाली. तुम्ही पण ट्राय करा घरी. तुम्हाला वाटत असेल मी आहे ना कॅमेऱ्यामध्ये येत नाही, तर कॅमेरा जरा आम्हाला घरी ठेवावा लागतो कारण आम्हाला मॅच व्हावं लागतं दोघांसोबत. ठीक आहे, तर मी अशी पण ऍक्टिंग करू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, मी अशी करते.
त्याला फोडणी दिली आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून. तर बस झाली चटणी रेडी. बघा, तर थोडंसं 5-10 मिनिट रेस्ट करून द्यायचं. हे असं पाहिजे. हटा असं करा. झाला गोल झाला. कसा झाला? गोल. गोल झाला. मित्रांनो काय केलं होतं मी सांगतो तुम्हाला. आता एक डोसा ह्याच्या अगोदर केला होता आणि तो असा फिरवत तो भाजला आणि पलटी मारताना डायरेक्ट बाहेर फेकून देत होता ना ते उचलत. म्हणलं जरा हळू, ते खायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे दुसरा बनावा लागला, नाही तर तो गेलाच होता, असाच गेला होता. हे बघा, तुम्हाला बघायचं कुठं ठेवलं? हे बघा, हा इथे एक बनतोय आत्ताचा आणि हे बघा हा वाला. तो डिश मध्ये घ्यायचा नाहीये. हा डायरेक्ट बाहेर फेकत होता. डिश मध्ये एकदम प्रॉपर छान वाला घ्यायचा आहे. हे बघा इथं डिश बनते. इथं झाला डोसा बनलाय ऑलमोस्ट. इथं चटणी आहे. आता मस्तपैकी छान आम्ही घेतोय सर्व करून. बस मी पण टेस्ट करतो मित्रांनो. आफ्टर लॉंग टाइम बायकोनं खाल्ल्यानंतर पोट भरून ती म्हणते मला तुम्ही टेस्ट कर. पोट भरून एका घासात एकच घास खाऊ घातला होता. एकच. वाव, एका घासाने पोट नाही भरलं तुमचं? माझं तर बायकोच्या एका घासानेच भरतं मित्रांनो. बस फेकू. कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या बायकोला खाऊ घालता का बायको तुम्हाला घास भरवते, ते सांगा एकदा कमेंटमध्ये. कारण आमच्या इकडे तर आहे ना मलाच खाऊ घालावं लागतं जास्त. मी खाऊ घालत नाही. मॅडम हाताने खातच नाही. मी खाऊ घालत नाही. त्या स्वतःला ना एक छोटं बाळ समजतात. मी आहे. ज्या काय आहेत पण हाताने खायला पाहिजे. कशी वाटली टेस्ट? टेस्ट जर झाली मित्रांनो, आता मॅडम विचारतात म्हणून सांगणार, नाही तर खाण्यामध्ये मी म्हणून झालं. एक नंबर टेस्ट झाली ना ते. मी लास्ट वीक गेलो होतो झुडिओमध्ये आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारचे नवीन कपडे जे की मी कधीच घातलेले नाहीत पर्सनली, ते मी घेऊन आलो आहे. ठीक आहे, बॅगी जीन्स, नवीन टी शर्ट, थोडा लूज साईजचे असे कसे कपडे वेगळे काहीतरी, म्हणजे जे मी घालत नाही ते ओव्हर साईज शर्ट म्हणतो आपण त्याला ते. आणि आमच्या मॅडमने पण काहीतरी एक्स्ट्रा घेऊन आलेले आहे तिथून, जे की तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओमध्ये पुढे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे मॅडम तुम्ही सांगता? तर हा टी शर्ट, हा शॉर्ट कुर्ती आहे डार्क ऑलिव्ह कलरची. तर ही 800 पर्यंत आहे. आणि ह्याची 799ची आहे. हे बघा, हे यांच्यासाठी घेतलं होतं, माझी चॉईस. आणि कुर्ती टाईप आहे हे बघा, लॉंग स्लीव्स वाली. बट ही माझी फेवरेट आहे. ट्राय करून दाखवतो आम्ही तुम्हाला. बट खूप छान आहे. म्हणजे याचं मटेरियल असं पॉपकॉर्न टाईप आहे. मला खूप आवडलेलं आहे, एकदम मस्त. आणि ही जीन्स एक घेतली होती. एक सेकंड आहे, ही जीन्स आहे. ही आहे कॉटन जीन्स मॅडम, कॉटन जीन्स आणि 6 पॉकेट आहे, जे की बॅगी टाईपच आहे ओव्हर साईजमध्ये. तर ही फर्स्ट टाइम मी आहे ना ट्राय करतोय आणि माझी फेवरेट आतापर्यंतचं परचेस. सो दिस इज द सेकंड वन. आणि त्यांच्या आवडीवरती हे टी शर्ट घेतलेलं त्यांच्यासाठी पोलो. आणि हे थर्ड वन, जे की माझं पर्सनली फेवरेट कलर, कारण मला असे लाईट कलरमध्ये आवडतात खूप जास्त. तसं मला कलर समजत नाही याचे, बट हे पण एकदम अफोर्डेबल आहे. मला वाटतं 499 याची काहीतरी प्राइस आहे. 499 आहे. ॲश ग्रीन टाईप आहे, याच्यावरती आहे दिलेलं. तर हा माझा पर्सनली फेवरेट. तर आम्ही ट्राय करणार आहे हे पण. तर याची
हे बघा, हे आहे 499चं. तर मी हा टॉप घेतलेला आहे आणि आणखीन एक कुर्ती घेतलेली आहे. एक मिनिट, ती कुर्ती दाखवा. ही कुर्ती साधी सिंपल आहे. हा मला पर्सनली फेवरेट कलर आहे आणि माझ्या चॉईसचे. प्युअर प्युअर कॉटन आहे. आणि एक ट्राउझर घेतली फक्त बेज कलरची. ह्याची प्राइस 899ची आहे. तर आम्ही तुम्हाला वेअर करून दाखवतो. आणि एक मिनिट, जो मी म्हणत होते खूप अफोर्डेबल, फक्त 79 रुपयाचा परफ्यूम आहे. बघा, फक्त 79 रुपयाचा परफ्यूम आहे हा. एवढे परफ्यूम आहे हा झुडिओचा. याचा स्मेल जो आहे एकदम परफेक्ट. तुम्ही घेताल ना, तुम्ही प्रेमात पडताल या स्मेलचा. इतका सुंदर स्मेल जसं मी येतो पडलो ह्याचा. मॅडम, तसे तुम्ही पडताल. म्हणजे खाली नाही, प्रेमात पडताल असं. डेफिनेटली युल लाईक इट. बाय द वे, मी गिफ्ट दिलेलं आहे यांना. मी तसं इथे फोटो दिलेला आहे, gift मेन्शन करते. तर आम्ही कपडे लवकर लवकर ट्राय करून दाखवतो आणि आमचे ट्रान्झॅक्शन पण ट्राय करतो.